जय गुरु. आपण जय गुरु. जय गुरु सर. आपण सुरुवात करू त्या विभक्ती टेबल पासून. परत बाकीचे लोक येतातच आहे. आपण आज काय करू? अस्मत्, युष्मत, तत्, तत्पुल्लिंगी, तत् स्त्रीलिंगी आणि तत् नपुसकलिंगी हे 5 शब्द घेऊ आपण. आणि घेताना काय करू की मी एक वाचून दाखवतो, तसं प्रत्येकाने असं हॉरिझॉन्टल वाचायचं. जसं आता प्रथमा एक वचन, अस्मत्च अहम, युष्मत्च त्वम, तत्स स सह, तत्च तत्स्त्रीलिंगी सा आणि तत् नपुसकलिंगी तत्. आणि याचा मराठी अर्थ घेऊ आपण. अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू, सह म्हणजे तो, सा म्हणजे ती आणि तत् म्हणजे नपुसकलिंगी ते. हे प्रथम विभक्ती झालं. अशा प्रकारे दुसऱ्या विभक्तीपासून तुम्ही आता मला सांगा, जिथे आपली गाडी अडेल किंवा काय होईल ते बघू आपण काय करायचं. तर प्रथमा विभक्तीमध्ये द्विवचन द्विवचन अस्मत्, युष्मत, तत्पुल्लिंगी, तत्स्त्रीलिंगी, तत् नपुसकलिंगी. हे वाचता येतं का? इथून मी इथं टेबलमध्ये या का खूप बारीक आहे? येत आहे येत आहे. ना, तर तुमच्यापासून सुरुवात करू आपण. राजेंद्र कोल्हेकर साहेब. प्रथमा विभक्ती द्विवचन, अस्मत्च आवाम. जमेल? कोल्हेकर साहेब, कोल्हेकर हो साहेब हो, वाचा. जमेल. हा, जमेल येस. जमेल जमेल. प्रथमा द्विवचन, हा अस्मत् आवाम, हा. आवाम युष्मत म्हणजे, आवाम म्हणजे काय? आम्ही दोघे. आम्ही आम्ही दोघे, हम्म. युवाम म्हणजे ते दोघे, युष्मत्च युवाम. तुम्ही दोघे. तुम्ही दोघे. हा. हा. तत्पुल्लिंगी तौ. तो ते दोघे. ते दोघे. हा. तत्स्त्रीलिंगी अं, ते. ते त्या दोघी. त्या दोघी. यस, व्हेरी गुड. तत्पुल्लिंग तत् नपुसकलिंगी ते. ते दोन. ते दोघे नपुसकलिंगी. ओके, राईट. इरा. फोन चालू आहे का? इरा अनम्यूट होतोय का? वेदश्री. हो सर. कसं अ, करायचं बघ? तृ- समजलं. हा. अ, प्रथमा अ, बहुवचन. प्रथमा बहुवचन, अस्मत्, वयम. वयम, वयम म्हणजे युष्मत्, नाही, वयम अ, म्हणजे, वयम म्हणजे आम्ही वयम, सर्व. आम्ही सर्व. हो. युष्मत. युष्मत. युयम. युयम म्हणजे तुम्ही सगळे. हो. तुम्ही सर्व. तत्, तत्पुल्लिंगी तत्, ते. ते म्हणजे ते सगळे. हो. तत्स्त्रीलिंगी ता, ताह, तहा. तहा. ताहात. तहा म्हणजे त्या सगळ्या. हो. हम्म. अ, तत् तत् नपुसकलिंगी. नपुसकलिंगी हा. हा. तानी. ताणी म्हणजे तानी ते ते सगळे. सर्वे. ते सगळे. हा, ते सर्व, ते सगळे. ओके, गुड. मती, नाही, नको मती हो, मती मती स्त्रीलिंग. आज नाही, मती आज नको. एवढं आज. हो. हा, ओके, थँक्यू. इरा चालू होतोय का? सोनाली हा, हो. इरा. इरा. इरा हो द्वितीय सर. विभक्ती एक वचन, माम. अस्मत्च माम. द्वितीय म्हणजे सला ते सला नाते म्हणजे माम म्हणजे मला. हो. युष्मत्च त्वाम म्हणजे तुला. तम पुल्लिंगी. तत्पुल्लिंगी तम म्हणजे त्याला. तत् स्त्रीलिंगी ताम म्हणजे तिला. आणि तत् नपुसकलिंगी तत् म्हणजे हे पण त्यालाच होईल ते, पण हे नपुसकलिंगी आहे. ओके, आता हे पुढचं घेतो. द्वितीय विभक्ती द्विवचन. हो. द्वितीय विभक्ती द्विवचन. सर ते आवा आहे का? आवाम. अस्मत्च आवाम.
अच्छा मला दिसत नाही आहे ते मी हा, अस्मत्स आवाम. आवाम म्हणजे आम्ही दोघे, आम्हा हो दोघांना. ओके. युष्मत्स युवाम म्हणजे तुम्हा दोघांना. तत्पुल्लिंगी तौ. तत तत नाही, तत्पुल्लिंगी तौ, हो त्या दोघांना. तत्स्त्रीलिंगी ते, त्या दोघींना. तत् नपुसकलिंगी ते, त्या दोघांना. नपुसकलिंगी पण हे पुल्लिंगीमध्ये पण तसंच आहे, पण हे पुल्लिंगी आणि हे नपुसकलिंगी. तौ ते. ओके, ठीक आहे, चलो. थँक्यू. सोनाली सुळे मॅडम. सोनाली ताई, अनम्यूट. हा, सॉरी माझं होतं हो, जरा वेळ लागला. नो प्रॉब्लेम. हा, आता हे तुम्ही तृतीय विभक्ती, बहुवचन नाही, तृतीय विभक्ती एक वचन. अस्मत्स मया. तृतीय विभक्ती एक वचन. हा. आस्माद मया. एक वचन. माया मया 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 हा, मया म्हणजे मया माझ्याने. माझ्या माझ्याने. मया माझ्याने माझ्याने हा. तृतीय विभक्तीमध्ये ने येतं ना. हा द्वितीय वाचू नंतर. हा हा, नाही, हे पुढचं युष्मत्स पुढचं. त्वया युष्मत्स त्वया म्हणजे म्हणजे त्याच्याने. त्याच्याने. तत्पुल्लिंगी तत्स पुल्लिंगी तेन तेन म्हणजे त्याच्याने त्याच्याने किंवा नाही. त्याने. त्याने. हे त्वया म्हणजे तिने पण तत्स होते. स्त्रीलिंगी. हा. मग दोन्ही मधला फरक काय आहे? कशामध्ये? तत् स्त्रीलिंगी आणि युष्म स्त्रीलिंगी. नाही हा, त्वया आणि तेन मध्ये. त्वया आणि तेन. त्वया म्हणजे हे युष्मत मध्ये तू, आणि तत् पुल्लिंगी. तत् हे युष्मत म्हणजे हे काय म्हणतात त्याला, मी आणि तू असं या अर्थाने. तत् म्हणजे तो म्हणजे दुसरीकडचा तुमच्याने होईल ते. थर्ड पर्सन. हे मया म्हणजे माझ्याने. त्वया म्हणजे तुमच्याने त्वया होईल. म्हणजे तुझ्याने. तेन म्हणजे तुझ्याने. त्याच्याने. त्याच्याने. ओके ओके. तया म्हणजे तिच्याने. तत् स्त्रीलिंगी तया हम्म. म्हणजे तिच्याने. आणि तत् नपुसकलिंगी तेन. नपुसकलिंग तेन म्हणजे त्याच्याने. पण हे त्याने. नपुसकलिंगी. हा, जरी याचा नपुसकलिंग जरी समजा पुल्लिंगी सारखं असलं तरी हे नपुसकलिंगीला पण तेच आहे. तेन. हा ओके. हा मग द्विवचन वाचू का हा पुढचं? हा, द्विवचन पुढे. हा, अस्मत्चं द्विवचन अस्मत्स अवाभ्याम राईट. म्हणजे म्हणजे आम्हा त्या दोघांनी. आम्हा हा दोघांनी. आम्ही दोघांनी. तो युष्मत्स युवाभ्याम म्हणजे तुम्ही म्हणजे दोघांनी. आम्ही दोघांनी. तत् पुल्लिंगीचं ताभ्याम अभ्याम म्हणजे त्याने. म्हणजे त्या दोघांनी. हा त्या दोघांनी. तत् स्त्रीलिंगी ताभ्याम परत पण त्या दोघींनी मुलींनी हा, किंवा हा, स्त्रीलिंगी. ओके. तत् नपुसकलिंगचं पण तेच होतं. ताभ्याम ताभ्याम त्या दोघांनी. नपुसकलिंगी ते म्हणजे इथे नपुसकलिंगी. तिन्ही मध्ये पण सेमच आहे. ताभ्याम ताभ्याम ताभ्याम. ओके. अर्थ मात्र वेगवेगळे आहेत त्याचे, संदर्भानुसार घ्यायचे. ओके. बहुवचन हा, अस्माद अस्माभिः अस्माभिः म्हणजे आम्ही सर्वांनी. म्हणजे त्या सर्वांनी. आम्ही सर्वांनी. आम्ही सर्वांनी. हा, युष्माभिः युष्माभिः म्हणजे तुम्ही सर्वांनी. तुम्ही सर्वांनी. करेक्ट. तैही तत्च बहुवचन तैही हा, म्हणजे त्या सर्वांनी. ताभिः पण पुरुष पुल्लिंगी. ह्याच्यात पुल्लिंगी येते. हा, तत्स्त्रीलिंगी ताभिः म्हणजे त्या सर्व मुलींनी किंवा असं येईल. हा, करेक्ट. तैही म्हणजे पुन्हा नपुसकलिंगला म्हणजे त्या सर्वांनी पण नपुसकलिंगी. नपुसकलिंगी. व्हेरी गुड. छान. नाईस. रवींद्र जोशी साहेब. चतुर्थी. हा, चतुर्थी एक म्हणजे वचन. साठी. त्याच्यासाठी. हा, मह्यम माझ्या करिता किंवा साठी. मह्यम हा, माझ्यासाठी. युष्मत चतुर्थी एक वचन. तुभ्याम
तुझ्यासाठी. राईट. तत्पुल्लिंगीचं चतुर्थी एकवचन तस्मै, त्याच्यासाठी. राईट. तत् स्त्रीलिंगी चतुर्थी एकवचन तस्यै, आणि तिच्यासाठी. तत् नपुंसकलिंगी चतुर्थी एकवचन तस्मै. तस्मै. हे तस्यै म्हणजे तिच्यासाठी, हे तस्मै म्हणजे त्याच्यासाठी पण नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगी. आता हे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीमध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आहे. सुरुवातीचे दोन जर सोडले तर बहुतेक सगळे हो. सेम टू सेमच आहे. ओके. चतुर्थी हे मला जे सांगायचं होतं ओळखीचं, म्हणजे आपल्या बऱ्याच वेळेला काही आपल्याकडे सांस्कृतिक हे होतं, धार्मिक कार्यक्रम, हो तेव्हा ते गुरुजी म्हणतात, तुम्ही फक्त म्हणा मह्यम, असं ते अस्मद सांगतात. ते अस्मद म्हणतात. हा, श्राद्धामध्ये मह्यम, मी तर मह्यम आहे. मह्यम म्हणजे माझे अमुक अमुक. मह्यम, तुम्ही फक्त मह्यम म्हणा, पुढचं मी म्हणतो, हम्म. असं ते मिक्स करतात, कारण लोकांना ते संस्कृत उच्चार येत नाही ना. हे तर मला आठवत आहे. बरोबर. आणि नमस्तस्यै, नमस्तस्मै वगैरे हे सगळं ते मंत्र नेहमीच प्रत्येक नमस्कार असतो तस्मै. नंतर हे आवाभ्याम द्वितीय, चतुर्थी द्वितीय आवाभ्याम आमच्यासाठी, आम्हा दोघांसाठी. हा, युष्मद चतुर्थी द्विवचन युवाभ्याम तुझ्यासाठी, तुम्हा दोघांसाठी. तत् चतुर्थी द्विवचन पुल्लिंगी त्याच्यासाठी, त्या दोघांसाठी. तत् स्त्रीलिंगी चतुर्थी द्विवचन त्या दोघींसाठी. आणि तत् नपुंसकलिंगी चतुर्थी द्विवचन पुन्हा ताभ्याम, म्हणजे त्या दोन गोष्टींसाठी वगैरे असं. आता इथे ताभ्याम हे तिन्ही ठिकाणी एकच आहे. तृतीयेला पण तेच आहे, चतुर्थीला पण तेच आहे. संदर्भानुसार त्याचा अर्थ घेतला जाईल. ओके. चतुर्थी बहुवचन. चतुर्थी बहुवचन अस्मभ्यम, म्हणजे आम्हा सर्वांसाठी. युष्माभ्यम. युष्मद चतुर्थी बहुवचन युष्मभ्यम, तुम्हा सर्वांसाठी. तुम्हा सर्वांसाठी. राईट. तत् पुल्लिंगी चतुर्थी बहुवचन त्या सर्वांसाठी. तेभ्यः. तत् स्त्रीलिंगी चतुर्थी बहुवचन ताभ्यः, त्या स्त्रियांसाठी, मुलींसाठी, त्या सर्व जणींसाठी. आणि तत् नपुंसकलिंगी चतुर्थी बहुवचन तेभ्यः, त्या सर्व गोष्टींसाठी. थँक्यू. नाईस. स्नेहल ताई. पंचमी पंचमी एक वचन अस्मतचं पंचमी एक माझ्यापासून किंवा माझ्याहून. अस्मत् पंचमी एक वचन माझ्यापासून किंवा माझ्याहून. युष्मत ऊनहून तो पंचमीचा त्याला अव्यय लागेल. युष्मत त्वत् तुझ्यापासून. तत् पुल्लिंग तस्मात् त्याच्यापासून. राईट. तत् स्त्रीलिंग तस्याः तिच्यापासून. राईट. आणि तत् नपुंसकलिंगी तस्मात् त्याच्यापासून. नपुंसकलिंगी त्याच्यापासून. नपुंसकलिंगी. सर हे नपुंसकलिंगी आपण म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये सजीव निर्जीव असं काही हे नाहीये ना? नाही, जे संस्कृतमध्ये नपुंसकलिंग आयडेंटिफाय झालेलं आहे ते सगळं. अच्छा. सजीव निर्जीवशी काही लिंक नाही. पंचमी द्विवचन. पंचमी द्विवचन आवाभ्याम, आम्हा दोघांपासून. पंचमी
द्विवचन युष्मत पंचमी युष्मतचं द्विवचन तुम्हा दोघांपासून. युवाभ्याम पंचमी नपुसकलिंगी नाही पुल्लिंगी हा, तत् तत्पुल्लिंगी तत्पुल्लिंगी द्विवचन त्या ताभ्याम ताभ्याम त्या दोघांपासून. राईट तत् स्त्रीलिंगी द्विवचन त्या दोघींपासून. व्हेरी गुड तत् नपुसकलिंगी द्विवचन त्या दोघांपासून. राईट करेक्ट आता पंचमी बहुवचन अस्मत् पंचमी अस्मत् पंचमी बहुवचन युष्मत अस्मत् अस्मत् हा आम्हा सगळ्यांपासून. हा युष्मत पंचमी बहुवचन तुम्हा सगळ्यांपासून. राईट तत् पुल्लिंगी बहुवचन पंचमीचं तेभ्यः त्या सगळ्यांपासून. व्हेरी गुड तत् स्त्रीलिंगी पंचमी बहुवचन त्या सगळ्या जणींपासून. ताभ्यः ताभ्यः Right. त्या सगळ्या जणींपासून. राईट आणि तत् नपुसकलिंगी पंचमी बहुवचन त्या सगळ्यांपासून. राईट छान व्हेरी गुड तेभ्यः. निलिमा चव्हाण मॅम षष्ठी अस्मतचं षष्ठी एक वचन मत मम, एक मम, वचन मत मम सॉरी मम 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 म्हणजे म्हणजे माझे 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 तव म्हणजे त्याचे तव म्हणजे तुझे तुझे युष्मतचं तस्य म्हणजे प्रतिमा. युष्मतची प्रतिमा एक वचन तव म्हणजे तुझे तस्य म्हणजे त्याचे नाही पण म्हणजे काय तस तस्य काय आहे हे तत्पुल्लिंगी षष्ठी एक वचन ठीक आहे Okay. तत्पुल्लिंगी षष्ठी एक वचन तस्य त्याचे तस्य षष्ठी एक षष्ठी स्त्रीलिंगी एक वचन तत् स्त्रीलिंगी तस्य हा म्हणजे तिचे तिचे हम्म. नपुंसकलिंगी तस्य नपुसकलिंगी एक वचन म्हणजे त्यांचे नपुसकलिंगी त्याचे नपुंसकलिंगी त्याचे ओके अवयोः म्हणजे हे अस्मतचं अवयोः षष्ठी द्विवचन आम्हा दोघींचे आम्हा दोघांचे आम्हा दोघांचे हम्म. युवयोः युष्मत युष्मतचं षष्ठी द्विवचन हे म्हणणं आवश्यक आहे कारण आपण काय वाचतोय पण कळलं पाहिजे ना युष्मतचं षष्ठी द्विवचन युवयोः आम्हा दोघांचे तत्पुल्लिंगी षष्ठी तत्पुल्लिंगी द्विवचन षष्ठी द्विवचन तयोः म्हणजे त्या त्या दोघांचे तत्स्त्रीलिंगी षष्ठी द्विवचन तत्स्त्रीलिंगी षष्ठी द्विवचन तयोः म्हणजे त्या दोघींचे आणि पुन्हा तत् नपुंसकलिंगी तयोः म्हणजे त्या दोघांचे नपुंसकलिंग म्हणजे तयोः तयोः हे द्वितीयामध्ये षष्ठीमध्ये तिघांना सारखंच आहे. अस्माकं म्हणजे हे आता कसं होतं अस्मतचं षष्ठी बहुवचन अस्माकं बहुवचन आम्हा सर्वांचे युष्मत षष्ठी षष्ठी बहुवचन बहुवचन युष्माकं युष्माकं म्हणजे आम्हा सर्वांचे तुम्हा सर्वांचे राईट तेषां तत्पुल्लिंगी षष्ठी बहुवचन व्हेरी गुड त्या दोघांचे त्या सर्वांचे त्या सर्वांचे तासां तत्स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचन तासां म्हणजे त्या सर्व मुलींचे त्या सर्व तत् नपुंसकलिंगी षष्ठी बहुवचन तेषां म्हणजे ते सर्वांचे. आता राहिलं शेवटचं नाही माधुरी कुलकर्णी सप्तमी ना अस्मतचं सप्तमी एक वचन अस्मतचं सप्तमी एक वचन मयी म्हणजे माझ्यात युष्मतचे द्विवचन
नाही, एक वचनच आहे, एक वचन. युष्मतचं वचन. एक वचन. वही म्हणजे वही म्हणजे तुझ्यात. तुझ्यात. हा. अं, नंतर तत्पुल्लिंगी तत्चे पुल्लिंग एक वचन. सप्तमी एक वचन. तस्मिन तस्मिन म्हणजे म्हणजे त्याच्यात. अं, त्याच्यात. हम्म. आणि तस्याम याचे तत्चे स्त्रीलिंग स्त्रीलिंगी तिच्यात म्हणजे तिच्यामध्ये. तिच्यात. हा right. ते हलतं. तस्मिनचं परत म्हणजे त्याच्यात. तत् नपुसकलिंगी. हा त्याच्यात. तत् तत्चे. नपुसकलिंगी सप्तमी एक हा. वचन. तस्मिन त्याच्यात. म्हणजे त्याच्यामध्ये नपुसकलिंगी काय. अस्मतचे पुन्हा हा द्वितीय आता. द्विवचन. द्विवचन. आवयोहो अवयव हो म्हणजे म्हणजे आम्हा दोघांमध्ये. आमच्या दोघांमध्ये. राईट. युष्मतचे द्विवचन युवयोहो म्हणजे तुम्हा दोघांमध्ये. राईट व्हेरी गुड. तयोहो तत्चे पुल्लिंग म्हणजे त्या दोघांमध्ये. तयोहो स्त्रीलिंग त्या दोघी जणींमध्ये. व्हेरी गुड. आणि तयोहो म्हणजे त्या दोघांमध्ये. त्या दोघांमध्ये. राईट राईट गुड. आता तृतीय. अस्मातचे अस्मासु म्हणजे तृतीय काय म्हणतो. सप्तमी बहुवचन. सप्तमी. अस्मासु. सप्तमी अस्मासु आम्हा सर्वांच्या. आमच्या सर्वांच्या. सर्वांच्या मध्ये युष्मत सप्तमी द्विवचन युष्मासु म्हणजे तुमच्या दोघांमध्ये. तुम्हा दोघांच्या. तुम्हा सर्वांमध्ये. हा तुम्हा सर्वांमध्ये कोण हुशार आहे असा प्रश्न असेल तर. ओके. तत्पुल्लिंगी तेषु हा सप्तमी. म्हणजे सप्तमी बहुवचन. त्या सर्वांमध्ये. त्या सर्वांमध्ये. छान आहे. आणि तासू म्हणजे त्या सर्व जणींमध्ये. राईट ओके. आणि तेषु म्हणजे त्या सर्वांमध्ये. गुड नाईस. थोडस जर आपल्याला ते करायला अजून वेळ लागेल त्याला पण होईल हळूहळू. नाईस. चांगला प्रयत्न. हे घरी थोडा वाचण्याचा प्रयत्न केला ना इथे जर सोपं जाईल आपल्याला. वरचं दिसत नव्हतं ना. हा नाही बरोबर. ते टेबल थोडासा मूव्ह झाला त्यामुळे. ओके छान प्रयत्न केला. नाईस. तर आपण परवा दिवशी या ठिकाणी या प्लॅनवर होतो. त्यांच्या घरात लसूण नाही का. तर वाक्याचं होतं आपल्याला तेषाम गृहे लशुनम नास्तिकीम. कारण आपल्याला त्यांच्या घरात लिहिलेलं आहे मराठीमध्ये म्हणून आपण ते तेषाम बहुवचन त्यावेळेला भाषांतरात घेतलेलं आहे. पण आपण जेव्हा परीक्षेमध्ये लिहितो त्यावेळेला हिंदीमध्ये वाक्य येतं. हिंदी आणि इंग्रजीमध्ये. त्यामुळं आपण जेव्हा स्टँडर्ड घेऊ भाषांतर करताना त्यावेळेला हिंदीमध्ये काय लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये काय लिहिलेलं आहे तेच आपण गृहीत धरू. क्या उसके घर में लहसुन नहीं है जर त्यांना बहुवचन अपेक्षित असतं तर त्याने उनके घर में म्हटलं असतं. इज द गार्लिक इन हिज हाऊस म्हटलंय म्हणजे त्यांना एक वचन अपेक्षित आहे म्हणून आपण तेषामच्या ऐवजी तस्य गृहे लशुनम नास्तिकीम असं करू. आणि इथे सुद्धा त्यांच्याच्या ऐवजी त्याच्या करू. इथे त्याच्या घरांत नको आणि घर नको एकच घर. त्याच्या घरात लसूण नाही का. तस्य गृहे लशुनम नास्ति किम. आता हे करेक्ट केलेलं वाक्य मी त्यात टाकेल तुमच्या PDF मध्ये. दुसरं त्या वाचता वाचता आपला क्लास संपला होता. बोरे आणि जांभळे अरण्यात होतात बदराणी जंबूफलाणीच्या वने भवती. तर हे बदराणीचं तुम्ही मला सांगितलं होतं की हे न बाणाचा पाहिजे तर ते बरोबर आहे. ते करेक्शन मी करून घेतलं पाहिजे. आता इथून पुढे आपल्याला वाचायचं आहे. पहिल्या याच्यात आहे सुनंदा गिरी मॅम. 11वं वाक्य घेऊ सर. 11वं. हा संत्री बागेत होतात नारंगस्य उद्याने भवन्ति. नाही नारंगस्य कुठे आहे. नारंगहा
सॉरी, नारंगाः उद्याने भवन्ति. भवन्ति. नारंगाः हे बहुवचन आहे, उद्याने सप्तमी आहे, भवन्ति बहुवचन क्रियापद आहे. ओके, साधं वाक्य एकदम. राईट, थँक्यू. श्रावणी माने हे नवीन नाव आहे का? श्रावणी ताई? हो सर, ते तुम्ही येणार होते ना. अच्छा, त्या आहेत का? माझी त्या? ओके ओके. हा. हा ते या. तुम्ही अनम्यूट करता का श्रावणी मॅडम? तुम्हाला अनम्यूट करता येईल का? ओके ना, नंतर सांगू त्यांना पाहिजे. शुभदा कुलकर्णी. हा सर. हम्म. ते उडीद खाणार नाहीत. ओके. ते माशः न खादिष्यन्ति. आदिशंती. खाणार नाहीत व भविष्यकाळ. कोणता काळ आहे हा? भविष्यकाळ आहे ना. भविष्यकाळ. खादिष्यन्ति. हा. माशः उडीद. उडीद. एक उडीद उडीद त्याला माशहच. फक्त खादिष्यंती का आलं? कारण कर्ता कोण आहेत? ते आहेत. ते ते आहे. बहुवचन आहे म्हणून ते खादिष्यंती आलं. ओके, थँक्यू. रवींद्र जोशी साहेब. वानर सीताफळ खात नाहीत. बंदर सीताफळ नाही खाते. म्हणजे हे हिंदीमध्ये बहुवचन आहे. बहुवचन आहे. वानराः सीताफलानि न खादन्ति. राईट. वानराः प्रथमा बहुवचन. प्रथमा बहुवचन. सीताफलानि ते पण बहुवचन. आणि न खादन्ति म्हणजे पुन्हा क्रियापद बहुवचन. वानर हा बहुवचन आहे म्हणून खादन्ति क्रियापद बहुवचन आहे. कर्ता कर्म क्रियापद क्लासिकल वाक्य आणि खादन्ति वर्तमान काळ. आता जोशी साहेबांनी जे वाचलं त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, या वाचण्यामध्ये एक लय असते. वानरः सीताफलानि न खादन्ति. हो, बरोबर आहे. डोळ्यांना ट्रेन करायला लागतं. ऑटोमॅटिकली ते सवय होते आपल्याला वाचताना. ऑटोमॅटिक होतं. तेच म्हणजे त्या उच्चार करतो त्यावेळेला हो, ते लय यायलाच लागतं. लय येते आपोआप ते त्यामुळे. म्हणजे संस्कृत भाषा जी नाही तिचं बोलणं हेच काव्यात्मक आहे. हो, खूपच एक भाषेला एक लय असते. महाराष्ट्र आणि आपण जसं बघितलं तसं एकवचन बहुवचन मध्ये वानराः समजा एक्झाम्पल वानरः असतं तर त्याचा अर्थच बदलतो. त्याच्यामुळे ते आघात आणि उच्चार आपलं बोलणं बदलतं. वानरः ओढलं जातं जास्त. वानरः अलीकडे येतं थोडस. तर ते ऑटोमॅटिक होतं सवयीने ते. म्हणजे ते असं डोळ्यांना ट्रेन होऊन जातं. हा, शब्द दिसला की ऑटोमॅटिक होतं ते. येस, करेक्ट. ऑटोमॅटिक. थँक्यू. अश्विनी ताई. आवळे खाणार नाही काय? किम त्वम आमलकानि न खादिष्यसि. खादिष्यसि. किम त्वम आमलकानि न खादिष्यसि. आवळे खायचे का? आवळे नाही खायचे का? आमलकानि. आमलकानि बहुवचन. खादिष्यसि कोणता काळ? कोणता काळ आहे हा? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ? भविष्यकाळ. कारण हे पोटफोड्याश आहे आणि ते विचारतात खाणार नाही काय, म्हणजे खाशील काय, खाणार नाहीस काय, असं. ओके. आणि त्वम जे आहे इथे कंसात टाकलेलं म्हणजे हे त्या ठिकाणी गृहीत धरलंय की समोरच्या माणसाला उद्देशून केलेलं आहे. ओके, थँक्यू. जयमाला ताई. आवळ्याने केस काळे होतात. आमलकैः केशाः कृष्णाः भवन्ति. आता हे आमलकैः आवळ्याने कोणती विभक्ती? तृतीया. तृतीया. आमलकैः.
आणि केस, के- केस हे केशाः मराठीमध्ये एक काय म्हणतात, एकवचनी आणि बहुवचनी केसच, हो बरोबर. पण संस्कृतमध्ये इथे केशः आणि केशः हा फरक आहे. केशः मग ही बहुवचन आहे केसांचं. प्रथमा घेतली इकडे, प्रथमा काय बहुवचन, ही प्रथमा बहुवचन आहे ना. हा केशः. कृष्णः कृष्ण त्याचं म्हणजे विशेषण काय, असल्यामुळे तेच हा काळे काळे. हा, हम्म. भवंती आणि होता. भवंती वर्तमान काळ बहुवचन आहे बहुवचन, कारण एक केशः प्रथम आहे. पुरुष बहुवचन. हा हा, केशःचं क्रियापद भवन्ति. आमलकैः केशः कृष्णः भवन्ति. नाईस. अरे वा, कल्याणी मॅडम, कल्याणी राहेगावकर आहात का? कल्याणी, हो नमस्कार सर, आहे नमस्कार नमस्कार. हा, सोपं वाक्य आलं तुम्हाला एकदम खूप. त्वं किं करोषि. तिसरं वाक्य घ्या बरं तुम्ही. ओके चालेल, हरकत नाही. सायंकाले त्वं कदा भोजनं करिष्यसि. अहं नाही. सायंकाले. ओके ओके ठीक आहे, बोला. हा, चालेल. हा, अहं सायं समये सप्तवादने भोजनं करोमि. संध्याकाळी तू केव्हा जेवण करतोस. मी संध्याकाळच्या वेळी 7 वाजता जेवण करतो. ओके ओके. या वाक्यांमध्ये सायंकाले एक म्हणजे वेळ दर्शवली आहे, संध्याकाळी. त्वं हे जे आहे त्या वाक्यासाठी आलेलं कर्ता आहे. कदा म्हणजे केव्हा या अर्थाने प्रश्नार्थी तो शब्द आहे. भोजनम हे आपल्या वाक्यासाठी आलेलं हे जे आहे ते कर्म म्हणता येईल. Okay, good, करोशी good. हे त्वं असल्यामुळे करोशी हे करोषि क्रियापद. क्रियापद वर्तमान आता काळातलं. इथे वर्तमान काळातलं. अहम परत ह्या सेकंड, आता हे 2 वाक्य होत आहेत दोन तसे वाक्य पाहायला आहेत. गेले तर. हम्म. हा, तर अहम सायं समये सप्तवादने भोजनं करोमि. यामध्ये करोमि हे कर्ता आहे आणि सायं समये जे आहे ते परत वेळ दर्शवलेला आहे त्या ठिकाणी. सप्तवादने हे 7 वाजता. भोजनम परत आपण इथे आपल्यासाठी या वाक्यासाठी हे जे आहे ते कर्म आले आणि करोमि हे अहम असल्यामुळे करोमि हे क्रियापदामध्ये आले. मग आता हे सायंकाले, सायं समये, सप्तवादने ही कोणती विभक्ती येईल? सायंकाले आणि सायं समये हे जे घेतलं आपण तर सप्तमीमध्ये येतं. ओके. कारण की संध्याकाळच्या वेळी म्हणजे आपण इथे एक पर्टिक्युलर समय दर्शवतोय. संध्याकाळामध्ये किंवा संध्याकाळीच आपण हे काम करतोय, पर्टिक्युलर तिथे सप्तमीचा वापर होतो, त्यामुळे तिथे सप्तमी येते. आणि सप्तवादने, सप्तवादनेमध्ये आता इथे वादन शब्द हा म्हणजे वेळेसाठी दर्शवलेला आहे, तो पण इथे वादने हे 7 वाजता असं म्हणतोय ते सप्तमीच आहे. सप्तमीच. हा, म्हणजे 3 शब्द सप्तमी मधले, 2 कर्म 2 वेगवेगळ्या वाक्यातले आणि 2 क्रियापद करोशी आणि करोमी. हा, छान, व्हेरी गुड. थँक्यू मॅम. थँक्यू सर. पुन्हा एकदा राजेंद्र कोलेकर साहेब, पहिलं वाक्य. हो. त्वं किं करोषि. अहं भोजनं करोमि. सोपंच एकदम वाक्य. तू काय करतोस. मी जेवण करतो. हा, याच्यामध्ये त्वं आणि अहम करता आहेत. करता आहे. हा, आणि करोशी आणि करोमी हे लट लकार. अरे वा, क्रियापद. लट लकार म्हणजे वर्तमान काळाकरता वापरलेला शब्द आहे संस्कृतमध्ये. तो जे काळ असतात त्याला लकार वेगवेगळे, तर ते लट लकार म्हणजे वर्तमान काळ. हे आपण नंतर अभ्यास करू, पण सरांनी आता विषय काढला म्हणून तो क्लॅरिफाय केला. किम तर अव्यय आहे. हो, प्रश्नार्थक अव्यय आहे. भोजनम आणि भोजनम कर्म आहे. येस, नपुंसकलिंगी शब्द कर्म आहे. ओके, थँक्यू. इरा, होतो का फोन चालू? हा, हो सर. दुसरा
प्रतिदिनं त्वं कदा भोजनं करोषि? अहं प्रतिदिनं प्रातः एकादशवादने भोजनं करोमि. व्हेरी गुड. दररोज तू केव्हा जेवण करतोस? हा, मी दररोज सकाळी 11 वाजता जेवण करतो. ओके, गुड. आता याचं तुला व्याकरण सांगता येईल का? प्रतिदिनम काय आहे? अव्यय आहे, रोज. प्रतिदिन म्हणजे रोज. त्वम, त्वम तू म्हणजे काय याच्यामध्ये? करता. सर पहिल्या वाक्यामध्ये त्वम आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अहम हा करता आहे. पहिला हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर दुसरं वाक्य आहे. त्वम हा प्रश्नामधला करता आहे, अहम हा उत्तरामधला करता आहे. कदा म्हणजे केव्हा हे अव्यय आहे. भोजनम हे इथलं कर्म आहे. इथे पण भोजनम आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. करोशी हे क्रियापद आहे त्वम साठी. त्वम करोशी तू करतोस. अहम करोमी मी करतो. आणि पुढे मध्ये काय मग? प्रतिदिनम, दोन्हीकडे प्रतिदिनम आहे. प्रातः सकाळी 11 वादने. 11 वादने म्हणजे 11 वाजता. सप्तमी भोजनम करोमी. असं आपल्याला प्रत्येक शब्दाचं व्याकरण करता आलं पाहिजे. म्हणजे हे एक एक शब्द त्या ग्रामर मध्ये संस्कृतच्या काय आहे त्याचं विश्लेषण करून ठेवलं म्हणजे आपल्याला संस्कृत समजायला सोपं जातं. थँक्यू इरा. वेदश्री. हो सर. सायंकाले त्वं कदा भोजनं थांब. हा, चौथं घे. हा, हे वरचं सात्विकम. हो. सात्विकम खलु काय झालं? भोजनम तव. आम अहम सात्विकम भोजनम एव करोमि. हा, तुझे जेवण खरोखर सात्विक असते का? हो, मी सात्विक जेवणच करतो का? हा, बस ठीक आहे, तेवढंच. ठीक आहे. हा. आता मला सांग या ठिकाणी खरोखर यासाठी संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे इथे? आता अहम भोजनम कम्पेअर कर. आम. हा, नाही, प्रश्नामध्ये तुझे जेवण खरोखर सात्विक असते का? यामध्ये खरोखर साठी संस्कृतमध्ये कोणता शब्द आलाय? खलू. खलू. खलू म्हणजे खरोखर, नक्की, खरंच का? सात्विकम हो. खलु तो भोजनम. तुझे हो. जेवण खरोखर सात्विक असते का? आम म्हणजे हो. अहम सात्विकम भोजनम एव करोमी. मी सात्विक जेवणच करतो किंवा करते. हो. सात्विकम भोजनम. वा, सात्विकम त्याचं विशेषण, भोजनम हे कर्म. आता इथे भोजनम जे आहे ते हलंत म आलेलं आहे कारण पुढे ए आहे. एव म्हणजे काय? एव म्हणजे च जेव्हा काय जेवणच करतो, मी सात्विक जेवणच करतो, जेव्हा त्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे जेवणवरती. आणि इथे हे भोजनम सुद्धा हलंत म आलं. याचं कारण हे वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. वाक्याच्या शेवटी जेव्हा म येतं एखाद्या नपुंसकलिंगीमध्ये हलंत म असतं तेव्हा त्याला हलंत म लिहायचं, न वर अनुस्वार घ्यायचा नाही. तसंच जेव्हा पुढे या ठिकाणी ए आहे, अ आ ई मधला स्वर आहे तेव्हा सुद्धा हलंत मच घ्यायचं. ओके. आता हे खूप मोठं वाक्य आहे. कोण येईल याला? सोनाली सुळे मॅडम, पहिलाच भाग घ्या. किम मरीचम लसूणम च त्वं न भक्षयसि? एवढा अर्थ होता. भक्षयामि परम स्वल्पम. ओके. अहम तु विशेषतः सूपम ओदनम च भक्षयामि. किम. आता पहिलं वाक्य घ्या, सावकाश घ्या. किम मरीचम का मिरची आणि लसूणच तू नाही खात? नाही, च म्हणजे आणि. मरीचम लसूणम च म्हणजे मिरची आणि लसूण नाही खात.